मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत जगताप आणि मनसेचे साईनाथ बाबर यांना पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवलाय। तुपे यांनी 7122 मतांनी विजयी आघाडी घेत मतदारसंघात आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलंय। सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये चेतन तुपे यांनी 25,000पेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली होती, मात्र 18व्या फेरीपर्यंत त्यांचं मताधिक्य केवळ 3,000 पर्यंत खाली आलं। यामुळे लढत अधिक चुरशीची झाली। मात्र शेवटच्या फेऱ्यांमध्ये तुपे यांनी आपली आघाडी पुन्हा वाढवत 7122 मतांनी विजय मिळवला। हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट एकमेकांविरोधात उभे होते। शरद पवार गटाचे प्रशांत जगताप आणि अजित पवार गटाचे चेतन तुपे यांच्यातील थेट लढतीनं या मतदारसंघाकडे राज्यभराचं लक्ष वेधलं होतं। मनसेचे साईनाथ बाबर यांची उपस्थिती ही लक्षणीय होती। दरम्यान चेतन तुपे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवत सलग 2दा निवडून येण्याचा इतिहास रचलाय। या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून येथून कोणताच उमेदवार सलग 2दा निवडून येऊ शकला नाही। मतदारसंघाचा उमेदवाराला पुन्हा निवडून न देण्याचा पायंडा तुपे यांच्या विजयानं मोडलाय।